विधिमंडळ परिसरामध्ये आपण थेट जाऊयात। आजचा अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबतच। सुशांत, खरं तर ही स्पेस आहे विरोधकांची, आज सत्ताधाऱ्यांनी काबीज केल्याचं दिसतंय, काय फलक आहेत हातात? अगदी बरोबर आहे प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर रोज सकाळी ते इथे आंदोलन करतात, मात्र आज सत्ताधारी इथे पायऱ्यांवर फलक घेऊन आलेत आणि ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करतायत। एक अकेला मोदी सब पे भारी असं म्हणत राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली आहे। मध्ये एनडीएने 303 जागा मिळवल्यात आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेले आहेत आणि यावरून कुठेतरी काँग्रेस महाविकास आघाडीला टोला इथे शिवसेना अर्थात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार करताना पाहायला मिळत आहेत। गिरव तो भी टांग ऊपर असं म्हणत कुठेतरी काँग्रेसला दिवसण्याचा प्रयत्न शिवसेनेचे आमदारांना आहे। त्याचबरोबर आपण जर या फलकावर बघितलं असेल तर घ्यावं घ्या विरोधी पक्ष नेत्यांचे नाही तर हरल्याचे पेढे घ्या। एकूणच बीजेपीने स्वबळा 240 बीजेपीचे आलेले आहेत, तर एनडीएला 303 जागा देशात मिळालेल्या आहेत। त्याचमुळे कुठेतरी काँग्रेसला आणि विशेषतः इंडिया आघाडीला दिवसण्याचा हा प्रयत्न आहे। भरत गोगावले असतील शिवसेनेचे आमदार, त्याचसोबत इतर शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात। बॅनर घेतलेला आहे, राहुल गांधींच्या हातात पेढे दाखवलेले आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका खुर्चीवर विराजमान असल्याचं दाखवलेलं आहे। त्यामुळे एकीकडे विरोधक आंदोलन करत असताना, आक्रमक असताना, दुसरीकडे आता सत्ताधारी देखील विरोधकांना त्याच भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न करतात। प्रज्ञा, सुशांत, कालचा दिवस गाजला तो दोन भेटींमुळे, देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्यातल्या भेटीमुळे। सध्या आपण व्हिज्युअल्स पाहतोय, दृश्य पाहतोय, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पोहोचतायत। सुशांत, आजचा दिवसही तेवढाच महत्त्वाचा आहे कारण आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, काय घडू शकतात? अगदी बरोबर आहे प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर काल दिवसभर चर्चा होती ती देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या लिफ्टमधील प्रवासाची। त्याचसोबत उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेत त्यांना चॉकलेट दिल्याची चर्चा जी होती ती होती। मात्र आज महत्त्वाचा दिवस असणार आहे, पावसाळी अधिवेशनाचा हा दुसरा दिवस आहे आणि या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि आज बजेट जे आहे ते मांडलं जाणार आहे। नेमकं सरकार आज अर्थसंकल्पात नेमकं काय मांडणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। त्याचं मुख्य कारण म्हणजे येत्या 3 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या, त्यामुळे सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी हे बजेट असणार का हे देखील पाहावं लागणार, कारण लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही। आता महायुतीचं टार्गेट जे आहे ते विधानसभा निवडणुकीचं असणार आहे आणि याचमुळे या बजेटमध्ये नेमकं काय मांडलं जाणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता आपण जर प्रज्ञा बघितलं असेल तर इथे या ठिकाणी विरोधक देखील आता पायऱ्यांवर थोड्या वेळात येतील, कारण एकीकडे विरोधक देखील आक्रमक दिसतात, कारण विरोधकांसाठी देखील हे महत्त्वाचं अधिवेशन आहे। कारण या अधिवेशनात महाविकास आघाडी जे आहे ते लोकसभा निवडणुकीत यश मिळवलेलं आहे आणि त्याचमुळे विरोधक देखील आक्रमक पाहायला मिळतात। कालपासूनच विरोधक आक्रमक दिसत होते, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता जर आपण दृश्य बघितली तर सत्ताधाऱ्यांच्या फलका पुढे आता विरोधक आलेले आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यशोमती ठाकूर असतील, सतेज पाटील असतील, त्यांनी आता ही जागा काबीज केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिंदे गटाचे आमदार मागे आहेत आणि दुसरीकडे विरोधक समोर आलेले आहेत, विरोधक त्यांचे आता मुद्दे मांडणार आहेत। काल देखील आपण जर बघितलं असेल तर विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर होते आणि आजचा आता आपण चित्र बघतोय की मागच्या साईडला सत्ताधारी जे आहेत ते विरोधकाला घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्या पुढे आता विरोधक आलेले आहेत आणि बेरोजगारीचा विषय असेल, त्याचसोबत महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, सरकार मसलीत असल्याचं इथे पाहायला मिळते। आणि दुसरीकडे आपण जर इथे बघितलं असेल प्रज्ञा, सचिन अहिर यांनी इथे गाजर घेऊन आलेले आहेत आणि सत्ताधारी आमदार भरत गोगावले यांना गाजर देण्याचा इथे प्रयत्न केला जातोय। जितेंद्र आव्हाड त्यांना गाजर देताना आपल्याला पाहायला मिळतात। आजच्या विधान भवनात पायऱ्यावरील ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळते। आता विरोधक
विरोधकांचं प्रज्ञा आंदोलन जे आहे ते सुरू होत आहे। आज देखील त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे। या ठिकाणी फलक घेऊन आलेले आहेत। अब की बार महाराष्ट्रातील उद्योग सीमापार असं म्हटलंय। त्याचसोबत इथे या ठिकाणी शिवसेनेचे आमदार असा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांकडून अभ्युदयनगर पुनर्विकासाचं काय झालं असा सवाल उपस्थित केला जातो। त्यामुळे शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, उद्योगाचा मुद्दा असेल, यावरून विरोधक आपल्याला आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। हे अधिवेशन पावसाळी असतं तर हे अधिवेशन वादळी ठरेल हे पहिल्या दिवसापासूनच सांगितलं जाते। तशीच चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात, कारण सगळ्यांसाठीच हे अधिवेशन महत्त्वाचं असणार आहे। कारण हे अधिवेशन झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीला सगळ्यांना सामोरं जायचं आहे आणि याचमुळे जनतेमध्ये एक चांगला मेसेज जावा। विरोधक किती आक्रमक होते तर दुसरीकडे सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या बाजूने आहे असा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे अर्थातच आता विरोधकांचं आंदोलन प्रज्ञा सुरू झालेलं आहे। विरोधक या ठिकाणी घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रज्ञा, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतो, कारण काल सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना चॉकलेट देतात, आज विरोधी पक्षातले नेते सत्ताधाऱ्यांना गाजर देतात। एक वेगळं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात या अधिवेशनाच्या निमित्तानं पाहायला मिळतंय। विरोधक आज जे आंदोलन करतायत सुशांत पायऱ्यांवरती, त्यामागे नेमकं काय त्यांची भूमिका आहे, म्हणजे अजेंडा काय आजच्या आंदोलनाचा, कोणकोणते मुद्दे मांडतात? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर विरोधकांच्या हातात जे फलक दिसतात त्यामध्ये शेतकरी कसा महाराष्ट्रात कर्जबाजारी झालाय, शेतकऱ्याची कशी उपासमार होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचसोबत महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे आहेत ते इतर राज्यात पळवले जात आहेत असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात होता आणि आता तोच आरोप आता विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यावर करताना पाहायला मिळत आहे। विरोधकांनी हातात गाजर घेतलेला आहे। हे सरकार लोकांना फक्त गाजर दाखवतं, प्रत्यक्षात काही करत नाही हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे। त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्प पोहण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीसाठी आपण जर पाहिलं असेल तर काल कुठेतरी आरोप केला होता, काँग्रेसच्या आमदारांनी आरोप केला होता, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी आरोप केला होता की मंत्र्यांच्या बाहेर, मंत्र्यांच्या दालनाबाहेर सुळसुळाट आहे टक्केवारीचा। अनेक दलाल जे आहेत ते मंत्र्यांच्या केबिनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि एखादी फाईल जर आपल्याला मंजूर करून घ्यायची असेल तर त्यासाठी 40% जे आहे ते दलाली दिली जाते आणि हाच मुद्दा कुठेतरी हा उपस्थित केला जातो। शेतकरी असेल, मंत्र्यांना कुठेतरी घेण्याचा प्रयत्न असेल, त्यासोबत उद्योगधंद्याबाबत जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर काही वेळापूर्वी या पायऱ्यांवरती सत्ताधारी हातामध्ये फलक घेऊन उभे होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत होते तर काँग्रेसवर टीका करण्यात येत होती। त्याच्यानंतर तिकडे विरोधी पक्षातील काही नेते पोहोचले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचले आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या फलकांसमोर उभं राहून विरोधकांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली। राज्याबाहेर जाणारे उद्योग, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह राज्यातल्या जनतेला हे सरकार फक्त गाजर दाखवतंय असा मुद्दा समोर ठेवून विरोधकांनी या आंदोलनाला सुरुवात केली आहे। ज्यावेळी भरत गोगावले हे मागे फिरले त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याही हातात एक गाजर दिलं आणि भरत गोगावले यांनी देखील ते स्वीकारलं। सध्या आपण पाहतोय विरोधी पक्षातले सगळे नेते प्रतिकात्मक गाजर हातामध्ये घेऊन सरकारचा निषेध करतात। महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर अरे टेंडरबाज सरकारचा शेतकऱ्याला कर्जमुक्ती, शेतकऱ्याला कर्जमुक्ती, बेरोजगारांना
या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आज अर्थसंकल्पाचं सादरीकरण होणार आहे. त्याआधी जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांनी आंदोलन केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.